Hello student, I am Ms. S.M. Pawar. Today's lecture, the subject of Principles of Marketing. Today, we are discuss the importance of IT marketing. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण IT मार्केटिंग या इंटरनेट मार्केटिंगचे इम्पॉर्टन्सी त्याचे महत्त्व काय आहे त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ आय टी मार्केटिंग. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण आय टी मार्केटिंग ही कन्सेप्ट काय आहे याचा ओव्हरऑल स्टडी केलेला आहे. तरी देखील आपण पुन्हा एकदा याचा स्टडी करूया. तर आय टी मार्केटिंग हे काय आहे तर टेक्नॉलॉजी हॅज इम्पॉर्टंट इफेक्ट्स ऑन बिझनेस ऑपरेशन. या मॉडर्न इरामध्ये आधुनिक काळामध्ये प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये टेक्नॉलॉजी ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा परिणाम हा बिझनेस ऑपरेशन्सवरती होत असतो. बिझनेसमध्ये जे काही काम केले जाते, जे काही फंक्शन्स केले जातात त्याच्यावरती या टेक्नॉलॉजीचा इफेक्ट हा होत असतो. त्यामुळे या मॉडर्न इरामध्ये या बिझनेस ऑपरेशन्स योग्य त्या प्रकारे ऑपरेट करायचे असतील त्यासाठी या टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावर या बिझनेसमध्ये केला जातो आणि टेक्नॉलॉजी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा पार्ट या बिझनेसचा आहे. नो मॅटर द साईज ऑफ द कंपनी, टेक्नॉलॉजी हॅज बोथ मेक मनी. तर त्या कंपनीची जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्या कंपनी साईज कशा पद्धतीची आहे याच्यावरती ते टेक्नॉलॉजी कशा प्रकारची असावी याच्यावरती कोणत्याही प्रकारचे परिणाम होत नसतो. त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशन ही कोणत्याही पद्धतीची असो, त्याची साईज हे कोणत्याही असो, लार्ज असो, बिग असो किंवा स्मॉल असो, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हे असणे आवश्यक आहे. त्यामुळे ती बिझनेस कशा पद्धतीचा आहे, तो कोणत्या साईजचा आहे याच्यानुसार ती टेक्नॉलॉजी त्या बिझनेसमध्ये अडॉप्ट करायची की नाही हे निश्चित केले जात नाही. बट ऑल बिझनेस जर योग्य प्रकारे हँडल करायचे असतील मॉडर्न इरामध्ये, जर ते टिकवून ठेवायचे असतील, मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट मिळवायचं असेल तर यासाठी बिझनेसमध्ये व्हेरियस टेक्नॉलॉजीचा वापर करणे आवश्यक आहे. टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर इफेक्ट्स द कल्चर, इफिशियन्सी अँड रिलेशनशिप ऑफ अ बिझनेस. तर या टेक्नॉलॉजीचा बिझनेसवरती काय अफेक्ट होतो, कशा पद्धतीचा परिणाम होतो तर यामध्ये टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा बिझनेसमध्ये यूज केल्यामुळे जे काही कल्चर आहे, जी काही संस्कृती आहे त्याच्यामध्ये परिणाम हा होत असतो. त्याचबरोबर त्या बिझनेसची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी देखील हे टेक्नॉलॉजी हेल्प करते. आणि जी काही रिलेशनशिप ही बिझनेसमधील अनेक व्यक्तींशी येत असते. फॉर एक्झाम्पल कस्टमर्स, इन्व्हेस्टर्स, बँक्स. तर अशा वेगवेगळ्या पर्सन्सबरोबर, वेगवेगळ्या पार्टीजबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करायची असेल तर त्यासाठी अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर हा बिझनेसमध्ये केलाच पाहिजे. इट ऑल्सो अफेक्ट्स द सेक्युरिटी ऑफ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अँड ट्रेड ॲडव्हान्टेजेस. बिझनेसमध्ये जो काही ट्रेड केला जातो, जो काही व्यापार केला जातो त्याचा मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्टेजेस त्याचा फायदा मिळवायचा असेल तर त्यासाठी या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेड ॲडव्हान्टेजेस मिळवायचे असेल, त्याचबरोबर सेक्युरिटी सुरक्षितता प्राप्त करायची असेल तर यासाठी या मॉडर्न इरामध्ये जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर या बिझनेसमध्ये केलाच पाहिजे. आय टी मार्केटिंग रेफर्स टू द ॲप्लिकेशन ऑफ मार्केटिंग प्रिन्सिपल्स टेक्निक when the use of electronic media and more specifically the internet. तर आय टी मार्केटिंगमध्ये काय केले जाते तर जे काही बिझनेसमध्ये ज्या वस्तूंचे मार्केटिंग केले जाते त्यासाठी कशा पद्धतीचे ॲप्लिकेशन केले जाते, त्यासाठी कोणकोणते टेक्निक्स वापरले पाहिजे आणि जी काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ती कशा पद्धतीने यूज केली पाहिजे याचे गायडन्स देण्याचे काम हे आय टी मार्केटिंगद्वारे केले जाते. कारण आय टी मार्केटिंग म्हणजे काय तर इंटरनेटचा वापर करून कशा पद्धतीने मार्केटिंग करावे, जो काही बिझनेस आहे तो कशा पद्धतीने रन करावा याचे नॉलेज या इंटरनेट मार्केटिंगमुळे प्रत्येक बिझनेसला
मिळत असते आणि हे इंटरनेट मार्केटिंग अत्यंत उपयुक्त असा या बिझनेसमधील मोस्ट इम्पॉर्टंट असा एलिमेंट आहे. जर या इंटरनेटचा वापर बिझनेसमध्ये केला तर त्या बिझनेसला मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट त्याचबरोबर बेनिफिट्स हे मिळू शकतात. तर अशा प्रकारे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा बिझनेसमध्ये कशा पद्धतीने वापर केला पाहिजे आणि ते कशासाठी हेल्पफुल आहे त्याचा स्टडी आता आपण केला आहे. त्यानंतर आपण इंटरनेट मार्केटिंग म्हणजे IT मार्केटिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मार्केटिंग काय आहे ते आता पाहणार आहोत. तर IT मार्केटिंग इज द यूज ऑफ कॉम्प्युटर्स, नेटवर्किंग अँड फिजिकल डिव्हायसेस टू रीच दी कस्टमर्स. तर IT मार्केटिंग हे काय आहे, तर जे काही कॉम्प्युटर्स आहेत, ओके, जे संगणक आहेत, जे काही नेटवर्किंग अँड फिजिकल डिव्हायसेस आहे त्यांचा वापर, जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्यांचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करायचे असेल, ओके, तर त्यासाठी अशा या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसची मार्केटिंग केली पाहिजे. आणि असे मार्केटिंग केल्यामुळे काय होणार आहे, तर जे काही कस्टमर्स आहेत ते इन्क्रीज होण्यासाठी, ओके, जास्त मोठ्या प्रमाणावर कस्टमर्स प्राप्त करण्यासाठी या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची हेल्प ही त्या बिझनेसला होत असते. देअर आर सेव्हरल ट्रॅडिशनल मार्केटिंग मेथड्स. तर पूर्वी, ओके, ट्रॅडिशनल पद्धतीने अनेक वस्तू आणि सेवांचे काय केले जायचे, मार्केटिंग केले जायचे. त्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग थ्रू TV. तर TV च्या माध्यमातून त्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसची ॲडव्हर्टायझिंग करतात. त्याचबरोबर रेडिओवरती जे काही प्रोडक्ट आहे त्याचे अनाऊन्सिंग करण्याचे काम याच्यामध्ये केले जायचे. त्याचबरोबर न्यूजपेपर, ओके, न्यूजपेपरचा वापर देखील जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्याचा ट्रॅडिशनल मार्केटिंग मेथड्समध्ये अशा पद्धतीने वापर केले जायचा. ओके, ट्रॅडिशनल मार्केटिंग मेथड्समध्ये कोणकोणत्या मेथड्स इन्व्हॉल्व होत्या, तर ॲडव्हर्टायझिंग थ्रू TV, रेडिओ और न्यूजपेपर्स अशा अनेक टूल्सचा वापर करून ट्रॅडिशनल पद्धतीने वस्तूंचे आणि सेवांचे म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसचे काय केले जायचे, मार्केटिंग केले जायचे. बट नाव डेज, ओके, दिस इज द मॉडर्न इरा. तर आता जे काही सध्याचे जग आहे ते एक आधुनिक जग बनले आहे. त्यासाठी, ओके, बिझनेस करताना जो काही बिझनेस आहे तो पण मॉडर्न पद्धतीनेच केला पाहिजे. मग याच्यामध्ये जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे, जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्यांची मार्केटिंग करताना देखील, ओके, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करणे आवश्यक आहे. मग या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्याची मार्केटिंग कोणकोणत्या मेथड्सने केली जाते किंवा त्यासाठी कोणकोणते टूल्स यूज केले जातात, तर यामध्ये, ओके, वेबसाईट, ईमेल्स, मोबाईल मार्केटिंग, वायरलेस कम्युनिकेशन अँड सोशल मार्केटिंग, इट इज कॉल्ड द IT मार्केटिंग. तर या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये वेबसाईट, एखाद्या गुड्स अँड सर्व्हिसेसचे किंवा प्रोडक्टचे मार्केटिंग करायचे असेल तर त्यासाठी एक वेबसाईट क्रिएट केली जाते. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन ही स्वतःच्या बिझनेसची काय करते, एक वेबसाईट क्रिएट करते आणि त्यामधून जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्याचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानंतर आहे ईमेल्स. गुड्स अँड सर्व्हिसेसचे किंवा वस्तूचे मार्केटिंग करायचे असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने मार्केटिंग करायचे असेल तर त्यासाठी ईमेलचा देखील वापर केला जातो. त्यानंतर आहे मोबाईल मार्केटिंग. ओके, मोबाईल मार्केटिंगचा वापर करून देखील असे मार्केटिंग करता येते. त्यामध्ये पुन्हा आहे आणखीन एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर, तो आहे वायरलेस कम्युनिकेशन अँड सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंग नावडेज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट और फॅक्टर्स इन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर सोशल मीडिया, जे काही सोशल मीडिया आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्यांचे मार्केटिंग करण्यासाठी केला जातो. मग सोशल मीडियामध्ये कोणकोणते, ओके, टाईप्स आहेत तर सोशल मीडियामध्ये, ओके, जे काही फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब या सर्वांच्या आधारे यांचा सर्वांचा वापर करून जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्यांची मार्केटिंग याच्यामध्ये केले जाते. मग सिम्पल लँग्वेजमध्ये IT मार्केटिंग काय आहे, तर IT मार्केटिंगमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्यांचे मोठ्या प्रमाणावर, ओके, मार्केटिंग करण्याचे काम हे याच्यामध्ये
केले जाते. आय टी मार्केटिंग इट मीन्स इंटरनेट मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग. With the help of technology, organization can reach millions of potential customers in a day. The fastest and quickest and most efficient way. आणि हा जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, ओके, याच्यातून जी काही मार्केटिंग केली जाते, तर हा एक फास्टेस्ट आणि क्विकेस्ट, ओके, अत्यंत फास्ट, अत्यंत जलद आणि क्विकेस्ट, अत्यंत त्वरित असा एक इफिशियंट मार्ग आहे. ओके, याच्यामधून गुड्स अँड सर्व्हिसेसचे जर मोठ्या प्रमाणावर, ओके, मार्केटिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी अशा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर हा केलाच पाहिजे. टू परफॉर्म मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज यूज इंटरनेट फॉर इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर्स. टू परफॉर्म मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज यूज टू इंटरनेट फॉर इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर्स, customer relationship management and wireless communication programs based on database technology used to collect and analyze data and then prepare targeting marketing companies. तर या आय टी मार्केटिंगमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि वायरलेस कम्युनिकेशन असे वेगवेगळे प्रोग्राम्सचा वापर करून, ओके, अशा डेटाबेसचा टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. ते इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर त्यांचे योग्य त्या प्रकारे ॲनालिसिस करून, ओके, जे काही टार्गेट मार्केटिंग आहे असे कंपनी काय करतात, त्या मार्केटिंग टार्गेट करून जे काही प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आहे त्याचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर डिमांड त्या प्रोडक्टला कशी होईल आणि ती वस्तू मार्केटमध्ये कशा पद्धतीने जास्त त्याचे सेल होईल याच्यासाठी असे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि वायरलेस कम्युनिकेशन प्रोग्रामचा वापर करून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर, ओके, टार्गेट मार्केटिंग करून कंपनी असे वेगवेगळ्या प्रोग्रामच्या आधारे वस्तू आणि सेवा यांचे मार्केटिंग करीत असते. तर या आय टी मार्केटिंगचे इम्पॉर्टन्सी काय आहे त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करीत आहोत. तर त्याचे महत्त्व, ओके, आय टी मार्केटिंग का करावे, हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी का महत्त्वाची आहे, तर कम्युनिकेशन विथ कस्टमर्स, आपले त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे काही कस्टमर्स आहेत, जे काही ग्राहक आहेत त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे कम्युनिकेशन करता यावे, ओके, त्यांच्याबरोबर संवाद कौशल्य साधता यावा, यासाठी हे आय टी मार्केटिंग अत्यंत उपयुक्त आणि इम्पॉर्टंट असे हेल्पफुल टूल आहे. त्यानंतर इफिशियन्सी ऑफ ऑपरेशन्स. तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन्समध्ये अनेक काम केले जातात. मग असे ऑपरेशन्स करताना, असे वेगवेगळे काम करताना त्याची इफिशियन्सी इन्क्रीज व्हावी, ओके, चांगल्या इफिशियन्सीने काम करता यावे, यासाठी या आय टी मार्केटिंगचा वापर करून मार्केटिंग केले जाते. त्यानंतर आहे बिझनेस कल्चर अँड रिलेशन्स. नेक्स्ट इज रिसर्च कॅपॅसिटी, कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आणि ब्रँड नेम. या सर्वसाठी हे आय टी मार्केटिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. Communication with customer, it is the first importance of IT marketing, okay. Communication with customer. Technology affects a firm's ability to communicate with customers. In modern age, it is necessary for employees to interact with customers quickly and clearly. Website allows customers to find answers of their questions in quick time. Better communication creates a stronger public image. तर आय टी मार्केटिंगमध्ये काय केले जाते, तर इंटरनेटचा आधार घेऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही प्रोडक्ट आहे, जे सर्व्हिसेस आहे त्याचे मार्केटिंग करण्याचे काम याच्यामधून केले जाते. मग असे मार्केटिंग करताना हे बिझनेस ऑर्गनायझेशन काय करते, तर त्यांची एक वेबसाईट क्रिएट करते. मग वेबसाईटच्या आधारे जे काही प्रोडक्ट आहे त्याची ऑल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये फीड केली जाते. त्या प्रोडक्टबद्दलची सर्व माहिती त्याच्यामधून त्या वेबसाईटच्या आधारे कस्टमर्सपर्यंत पोहोचवण्याचे काम या आय टी मार्केटिंगद्वारे केली जाते. ओके, मग अशामुळे काय होते, तर जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे
त्यांच्याशी योग्य प्रकारचे रिलेशनशिप मेंटेन करायचे असेल, ओके, त्या कस्टमर्सबरोबर कम्युनिकेशन करायचे असेल, तर याच्यासाठी हे आय टी मार्केटिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे, अत्यंत इम्पॉर्टंट असे टूल आहे. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे ते कस्टमर्स आणि बिझनेसचा संबंध डिरेक्टली येत असतो. यामुळे कस्टमर्सचे त्या प्रोडक्टबद्दलचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्याच्याविषयी काही अडचणी असतील तर ते देखील ते कस्टमर्स थेट डिरेक्टली त्या बिझनेसमधील त्यांना सांगू शकतात. त्यामुळे कस्टमर्सशी कम्युनिकेशन करता यावे यासाठी हे आय टी मार्केटिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचे इफिशियन्सी ऑफ ऑपरेशन्स, ऑपरेशन्सची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी त्यासाठी देखील आय टी मार्केटिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर हाऊ technology also helps a business to understand its cash flow needs and preserve precious resources. तर ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ती बिझनेसमधील जे काही कॅश फ्लो आहेत त्यांची गरज कशासाठी आहे आणि त्याचे अंडरस्टँडिंग करून देण्यासाठी देखील अत्यंत मदत करीत असते. वेअरहाऊस इन्व्हेंटरी टेक्नॉलॉजी हेल्प्स टू अंडरस्टँड हाऊ टू मॅनेज द स्टोरेज कॉस्ट ऑफ holding a product with proper technology. Executive can hold meetings over internet instead of at corporate headquarters. तर या टेक्नॉलॉजीमुळे काय होते तर जी काय इन्व्हेंटरी आहे वेअरहाऊस इन्व्हेंटरी टेक्नॉलॉजी हेल्प्स. ही वेअरहाऊस इन्व्हेंटरी टेक्नॉलॉजीचा वापर हा जे काही स्टोरेज आणि कोल्डिंग चे रिलेटेड जे काही प्रोडक्ट आहे ज्या प्रोडक्टचे हे स्टोरेज करावे लागते, कोल्डिंग करावे लागते, यासाठी योग्य त्या प्रकारे मॅनेज करण्यासाठी या वेअरहाऊस इन्व्हेंटरी टेक्नॉलॉजी हेल्प याच्यासाठी होत असते. आणि विथ प्रॉपर टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्स कॅन होल्ड मीटिंग्स ओव्हर इंटरनेट इन्स्टेड ऑफ ॲट कॉर्पोरेट हेडक्वार्टर्स. तर ऑर्गनायझेशन्समध्ये बिझनेसमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले जातात. मग त्यांचं स्टोरेज करायचं असेल त्यांचे कोल्डिंग करायचे असेल तर यासाठी या वेअरहाऊस इन्व्हेंटरी टेक्नॉलॉजीची हेल्प होत असते. आणि त्याच्यामधून त्या इफिशियन्सीमध्ये ऑपरेशन्समध्ये इफिशियन्सी वाढवण्यासाठी या वेअरहाऊस इन्व्हेंटरी टेक्नॉलॉजीची मदत होत असते. त्यानंतरची इम्पॉर्टन्सी आहे बिझनेस कल्चर अँड रिलेशन्स. व्यावसायिक संस्कृती आणि रिलेशन्स म्हणजे संबंध. तर याच्यासाठी देखील हे आय टी मार्केटिंग महत्त्वाचे आहे. तर ते कसे महत्त्वाचे आहे तर टेक्नॉलॉजी क्रिएट्स अ टीम डायनामिक विदिन अ बिझनेस बिकॉज एम्प्लॉईज ॲट डिफरंट लोकेशन्स हॅव बेटर इंटरॅक्शन्स. तर जे काही कस्टमर्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात. मग त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे इंटरॅक्शन साधता यावा, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करता यावे यासाठी ही टेक्नॉलॉजी हेल्प करते. आणि त्याच्यामधून ही एक टीम डायनामिक या टेक्नॉलॉजीमुळे टीमची डायनामिक ही क्रिएट होते आणि त्याच्यामधून त्या कस्टमर्सबरोबर योग्य त्या पद्धतीने इंटरॅक्शन्स करण्यासाठी हे टेक्नॉलॉजी मदत करते. अ फॅक्टरी मॅनेजर्स कॅन कम्युनिकेट विथ शिपमेंट कोऑर्डिनेशन ॲट अ डिफरंट लोकेशन्स. टेन्शन्स आर लेस लायकली टू इन्वॉल्व. तर याच्यामध्ये जी काही शिपमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी देखील हे आय टी मार्केटिंग मदत करते. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी ऑफन हेल्प्स वर्कर्स टू पुट देअर डिफरंट बॅकग्राऊंड्स असाइड. त्या बिझनेसचे जे काही कल्चर आहे त्यामध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर योग्य ते रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी, त्याचबरोबर कस्टमर्सबरोबर देखील योग्य ते प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी हे आय टी मार्केटिंग काय करते काम करते. कारण की आय टी मार्केटिंगमध्ये इंटरनेटचा वापर केला जातो. मग इंटरनेटचा वापर करताना त्यासाठी कॉम्प्युटर हा अत्यंत हेल्पफुल आहे. मग अशी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कॉम्प्युटरमध्ये फीड करता येते आणि इन फ्युचरमध्ये जर त्याची आवश्यकता भासली तर ती कॉम्प्युटरमधील जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याचा वापर हा केला जाऊ शकतो. त्यामुळे एम्प्लॉईजचा यामधून स्ट्रेस हा कमी होतो आणि योग्य त्या प्रकारचे रिलेशन मेंटेन करण्यासाठी हे आय टी मार्केटिंग हेल्प करते. त्यानंतर आहे रिसर्च कॅपॅसिटी.
संशोधनाची कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी देखील हे आय टी मार्केटिंग मदत करते. अ बिझनेस दॅट हॅज द टेक्नॉलॉजिकल कॅपॅसिटी टू रिसर्च न्यू ऑपॉर्च्युनिटीज विल स्टे अ स्टेप अहेड ऑफ इट्स कॉम्पिटिशन. तर सध्याच्या कॉम्पिटिशन इरामध्ये सगळे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन हे मोठ्या प्रमाणावर असते. मग त्यामध्ये त्या कॉम्पिटिशन असले तरी त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज त्या बिझनेसला मिळवायच्या असेल, संधी निर्माण करायच्या असेल, तर त्यासाठी त्या मार्केटमध्ये जे काही कस्टमर्स आहेत, जे काही प्रोडक्ट आहे, त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनकडे असणे आवश्यक आहे. आणि याच्यासाठी हे आय टी मार्केटिंग मदत करते. त्या मार्केटमधील जे काही कस्टमर्स आणि जे काही प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आहे त्यांची ऑल इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी, त्यांचा रिसर्च करण्यासाठी हे आय टी मार्केटिंग मदत करते. द इंटरनेट अलाउज अ बिझनेस टू व्हर्च्युअली ट्रॅव्हल इन टू न्यू मार्केट्स विदाउट द कॉस्ट ऑफ ट्रॅव्हलिंग. तर यामुळे काय होते, जर दुसऱ्या मार्केटमध्ये किंवा न्यू मार्केटमध्ये एंट्री करायची असेल, मार्केटमध्ये न्यूली एंट्री करायची असेल, तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला ऑल इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे. अशी इन्फॉर्मेशन असेल तरच ते मार्केटमध्ये न्यूली एंटर करू शकतात. आणि त्याच्यासाठी हे इंटरनेट किंवा आय टी मार्केटिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि याचाच वापर जी काही रिसर्चची कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी, बाजारपेठेचं योग्य त्या प्रकारे संशोधन करण्यासाठी हे आय टी मार्केटिंग हेल्प करते. त्यानंतरची इम्पॉर्टन्सी आहे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस. तर कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळवायची असेल तर त्यासाठी देखील हे आय टी मार्केटिंग महत्त्वाचं आहे. कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, तर मार्केटमध्ये जे काय कॉम्पिटिशन आहे, जी काही स्पर्धा आहे त्याचे चांगले बेनिफिट्स फायदे मिळवायचे असेल तर आय टी मार्केटिंग मदत करते. इफ अ कंपनी लर्न्स हाऊ टू यूज न्यू टेक्नॉलॉजी इट विल डिलिव्हर सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स मोर इफेक्टिवली अँड गेन मोर ट्रस्ट इन द मार्केट. ही कंपनी काय करते, जर कंपनीला एखादी नवीन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने यूज केली जाते हे माहिती असेल, एखादी सर्व्हिसेस डिलिव्हर करायची असेल किंवा प्रोडक्ट्स डिलिव्हर करायचे असेल, तर त्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी आहे ती कशा पद्धतीने यूज केली जाते, ती कशा पद्धतीने इफेक्टिवली यूज केली जाते आणि त्यामधून इफेक्टिवली गेन कशा पद्धतीने मिळवले जातात, याची जर इन्फॉर्मेशन असेल तर ती कंपनी त्या मार्केटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने एंटर करू शकते, त्या मार्केटमध्ये ट्रस्ट निर्माण करू शकते, विश्वास मिळवू शकते. त्याचबरोबर व्हेन अ कंपनी यूज टेक्नॉलॉजी टू स्पीड अप इट्स सर्व्हिसेस इट वाइंड द कस्टमर्स ट्रस्ट. जर त्या कंपनीला जी काही टेक्नॉलॉजी आहे अशी टेक्नॉलॉजीचं स्पीड हा जास्त मोठ्या प्रमाणावर असेल, ती टेक्नॉलॉजी कशी यूज करायची याची आयडिया आणि त्याची स्पीड कशा पद्धतीने मेंटेन करायची असेल तर याची आयडिया त्यांच्याकडे असेल, तर ती जी काही सर्व्हिसेस आहेत ते सर्व्हिसेस कस्टमर्सपर्यंत क्विकली पोहोचवू शकतात. त्यामुळे या इंटरनेट मार्केटिंगमुळे काय होते, तर त्या कस्टमर्सला जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे ते त्याला वेळेमध्ये एकदम वेळेत त्याला पाहिजे त्या टायमिंगला पोहोचू शकते, त्याला ते मिळू शकते. तर यासाठी ही टेक्नॉलॉजी मदत करीत असते. आणि हिज गेटिंग अहेड ऑफ कॉम्पिटिशन. आणि यामधून कॉम्पिटिशन हे एलिमिनेट करण्यासाठी हे आय टी मार्केटिंग मदत करते आणि असे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस, असे बेनिफिट्स मिळवून देण्यासाठी सुद्धा ही आय टी मार्केटिंग काम करते. त्यानंतर आहे ब्रँड नेम. आता ब्रँड नेम म्हणजे काय, त्याच्यासाठी आय टी मार्केटिंग कशा पद्धतीने इम्पॉर्टन्स आहे, त्या कशा पद्धतीने त्याचे महत्त्व आहे, तर अ ब्रँड नेम इज सो इम्पॉर्टंट इफ यू विल प्रोमोटेड कन्झ्युमर्स विल ऑलवेज रिमेंबर दॅट ब्रँड. सम इम्पॉर्टंट ब्रँड्स लाईक कोका-कोला, पेप्सी, गुगल, फेसबुक etc. are prominent brand names because they deliver quality services with the help of modern technology. तर ब्रँड नेम म्हणजे काय, जर एखादी कंपनी आहे, एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्याचे जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे ते जर ब्रँडेड असतील तर असा ब्रँड त्या मार्केटमध्ये योग्य त्या प्रकारे उपलब्ध होत असतील आणि त्या कस्टमर्सना तो काही ब्रँड यूज करून चांगल्या प्रकारे फील होत असेल, जे काही ब्रँड आहे, जे काही प्रोडक्ट आहे ते योग्य प्रकारचे असेल, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी असेल, तर असे प्रोडक्ट हे कस्टमर्स
परचेस करणार आहेत. मग असे जे काही ब्रँड आहेत तर ते कोको कोला, पेप्सी, गुगल, फेसबुक हे सर्व काय आहेत तर हे ब्रँड आहेत की अशा कंपनी काय करतात, वेगवेगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून तो बिझनेस हँडल करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून मार्केटमध्ये कशा प्रकारे त्या प्रोडक्टचे ब्रँडचे मोठ्या प्रमाणावर तो ब्रँड जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर त्याची सेल होईल याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँड नेम क्रिएट करण्यासाठी देखील मदत करते. जर कस्टमर्सना त्वरित सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर त्याची हेल्प हे जे काही प्रोडक्ट आहे त्याचे ब्रँड इन्क्रीज होण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारे या IT मार्केटिंगची इम्पॉर्टन्सी ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि तो मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य त्या प्रकारे जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे त्यांचे योग्य त्या प्रकारे मार्केटिंग केले आणि मार्केटिंग केल्यामुळे त्या कस्टमर्सपर्यंत ती वस्तू जी काही सर्व्हिसेस आहे योग्य टायमिंगला आणि योग्य प्रकारची योग्य क्वालिटीची पोहोचवण्याची मदत केली. तर त्यामधून त्या बिझनेस डेव्हलप होण्याचा आणि जे काही प्रोडक्ट आहे ते मोठ्या प्रमाणावर सेल होण्यासाठी हे मदत करीत असते. अशा प्रकारे इंटरनेट मार्केटिंग बिझनेसमध्ये वापरल्यामुळे अनेक प्रकारचे बेनिफिट्स हे बिझनेस ऑर्गनायझेशनला प्राप्त होत असतात. त्यामुळे हे IT मार्केटिंग अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चर्समध्ये आपण IT मार्केटिंग ही कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर त्याचे महत्त्व, त्याची इम्पॉर्टन्सी ही बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी कशा पद्धतीची आहे त्याचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.